उन्हाळा सुरू होताच थंड थंड पेय प्यायला सर्वांनाच आवडते। आज आपण अतिशय हेल्दी, टेस्टी आणि इम्युनिटी बूस्टर बदाम शेकची रेसिपी बघणार आहोत। घरी असलेल्या पदार्थांपासूनच बनते, बनवायला अगदी सोपी आहे आणि बाहेरपेक्षा स्वस्त आणि मस्त बनून तयार होते। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। इथे मी 25-30 बदाम घेतले, 10 तास भिजत घातले। आपल्याला या रेसिपी मध्ये भिजवलेले बदाम वापरायचे आहे आणि अशा प्रकारे याचे साल काढून घ्यायचे। बदाम हे प्रोटीन रिच आहे आणि भिजत घातल्याने त्यातली प्रोटीनची पातळी अजून वाढल्या जाते, त्यामुळे नक्की भिजत घाला आणि नंतरच वापरा। आणि बदाम भिजवलेले वापरताना केव्हाही साल काढून वापरायचे। आता मी अशा प्रकारे सगळे साल काढून घेतले। आता मी एक मिक्सरचं पॉट घेतलंय, त्यात बदाम टाकले। आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे, त्यासाठी इथे मी 2 चम्मच दूध घेतलंय आणि याची आता एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। इथे बघा, मी एकदम बारीक पेस्ट बनवून घेतले। आपल्याला याच्यासाठी एकदम बारीकच पेस्ट बनवायची। जर बारीक झाली नाही तर तुम्ही थोडं दूध जास्ती घालून अशा प्रकारे बारीक पेस्ट बनवून घ्यायची। इथे मी 2 चम्मच व्हॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर घेतलंय आणि या 2-3 चम्मच दूध घालते। थंड दूध वापरायचं, गरम वापरायचं नाही। आणि याला गाठी न पडता व्यवस्थित विरघळून मिक्स करून ठेवायचं। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित विरघळून घ्यायचं, गाठी पडून द्यायच्या नाही। इथे मी एक जाड तळाचं पॅन घेतलंय। केव्हाही दुधाचा पदार्थ करताना जाड तळाचं भांडं घ्यायचं, म्हणजे दूध लागत नाही। आणि त्यात मी थोडं पाणी टाकून घेतलंय। पाणी टाकून ओलं करून नंतर दूध टाकायचं, म्हणजे दूध लागत नाही पॅनला। आता मी इथे फुल क्रीम मिल्क घेते 1 लिटर। आता आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। हे बघा, उकळी आली। उकळी आल्यानंतर याला थोडं आटवून घ्यायचं। 4-5 मिनिट आपल्याला सतत ढवळत आणि साईडची साय अशी सोडवून आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे। थोडं कमी करून घ्यायचं आपल्याला याला, म्हणजे आपल्या मिल्कशेकची चव खूप छान येणार। हे बघा, एक 5-7 मिनिट झाले, मी ढवळत उकळी आणून घेतले। तर हे बघा, दुधाची कमी झाली आणि हे असे साय पण मी त्यात व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता आपल्याला इथे आपण जी पेस्ट करून ठेवली आहे बदामची, ते घालायची आहे। हे बघा, बदाम पेस्ट घालून आपल्याला व्यवस्थित दूध मिक्स करून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं। व्यवस्थित उकळी काढून घ्यायची, सतत ढवळत राहायचं, नाहीतर दूध आपलं लागू शकते। बदाम पेस्ट व्यवस्थित शिजल्या जाते। हे बघा, आता 2 मिनिट झाले, मी छान उकळी काढून घेतले। आता आपण जे कस्टर्ड पावडरचं मिश्रण भरून ठेवलंय ते घालायचंय। एकदा ढवळून घ्यायचं, कारण ते खाली बसलेलं असतं। आणि कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर लगेच ढवळायचं दूध, नाहीतर त्याच्या गाठी बनू शकतात। आपल्याला गाठी न पडता बनवायचं आहे मिल्कशेक, त्याच्यामुळे लगेच व्यवस्थित हलवून घ्यायचं। आणि कस्टर्ड पावडर टाकल्यावरती आपल्याला 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे कस्टर्ड पावडरचा कच्चेपणा जायला हवा। हे बघा, अशा प्रकारे आता आपलं दूध बघू शकता तुम्ही किती दाटसर झालंय बदाम पेस्ट आणि कस्टर्ड पावडरमुळे। आता मी इथे आपलं मिल्कशेकची चव अजून वाढावी म्हणून थोडं केसर घातलंय, त्यामुळे कलर पण छान येणार आणि चव पण एकदम वाढणार आपल्या मिल्कशेकची। आता मी इथे साखर न वापरता खडी साखर घेतली आहे, यामुळे आपला मिल्कशेक अजून हेल्दी बनणार। खडी साखर थोडी मिक्सरला बारीक करून घेतली आणि ते घातली आहे। खडी साखर घातल्यावरती आपल्याला 1 मिनिट व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि साखर विरघळून घ्यायची आणि उकळी काढून घ्यायची। हे बघा, अशा प्रकारे तर 1 मिनिट झालाय। आता आपला मिल्कशेक रेडी आहे। आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया। याच्यापेक्षा दाटसर बनवायचा नाही, कारण की थंड झाल्यावर पण पुन्हा तो घट्ट बनतो। अतिशय टेस्टी, हेल्दी आणि डिलिशियस असा आपला बदाम मिल्कशेक रेडी आहे। हे बघा, आता मी थोडं पॅनमध्ये कोमट करून घेतलंय आणि एका बाउलमध्ये काढून घेते। आणि हा बाउल आपल्याला आता फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। कमीत कमी 1 तास तरी याला थंड करून घ्यायचं, म्हणजे एकदम टेस्टी लागतो। हे बघा, आता आपला हा मिल्कशेक 1 तास मी फ्रीजमध्ये ठेवलेला हा थंड झालाय। आता आपण सर्व करूया, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, याची कन्सिस्टन्सी अशी आहे। तुम्हाला जर याच्यापेक्षा पातळ हवा असेल तर थोडं गरम दूध करून याच्यात मिक्स करू शकता, पण हा व्यवस्थित आहे। बघा किती छान क्रीमी, एकदम मार्केट सारखा तयार झालाय। आपल्याला वाटतं की बदाम शेक म्हटलं की मार्केटमध्येच परफेक्ट होतो, तर तो आपण घरच्या घरी अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात व्यवस्थित बनवू शकतो। हे बघा,
अशा प्रकारे आपली एकदम हायजेनिक आणि हेल्दी रेसिपी तयार आहे। मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच अगदी खूप आवडते। तर तुम्ही या उन्हाळ्यात नक्की करून बघा। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।